मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम 2025चा पीक विमा, या संपूर्ण पीक विम्याची पार्श्वभूमी तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे. परंतु अशासाठी एक दिलासादायक अपडेट आलेले आहे. कारण खूप जणांना वाटत होतं केंद्र स्तराचा निकाल विमा कंपनीच्या विरोधात गेला, राज्य स्तराचा निकाल विमा कंपनीच्या विरोधात गेला, जिल्हा स्तराचा निकाल विमा कंपनीच्या विरोधात गेल्यानंतर आता विमा कंपनी कोर्टात जाणार असं खूप शेतकऱ्यांना वाटत होतं. कारण शेतकऱ्यांचं म्हणणंही बरोबरच होतं. कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक बाबतीत ह्याच गोष्टी घडत आहेत की प्रत्येक वेळेला जर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल आला की विमा कंपनी कोर्टात जाणे, विमा तटवणे, शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित कसं ठेवता येईल असे प्रयत्न आजपर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेले होते. अखेर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो. कारण खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटप करण्यास विमा कंपनी तयार झाली असल्याची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण प्रत्यक्ष केंद्रीय समितीनं आदेश दिलेला होता की 7 दिवसामध्ये पीक विम्याचं वाटप करा. परंतु प्रत्येकांनाच अपेक्षा होती की विमा कंपनी तयार होती का नाही. कारण पैसे वाटप करा हा आदेश दिल्यानंतर विमा कंपनी मान्य करणं गरजेचं होतं आणि ते मान्य करते का नाही असं वाटत होतं. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना असंही वाटत होतं की विमा कंपनी मान्य करणार नाही, कारण विमा कंपनीला अजून एक पर्याय उपलब्ध होता, म्हणजे कोर्टात जाणे. आणि हा पर्याय वापरू शकते असं वाटत होतं. कारण प्रत्येक वेळेला भ्रमनिराश शेतकऱ्यांचा झाल्यामुळं शेतकऱ्यांची मनस्थिती त्या पद्धतीच झाली की विमा कंपनी अजूनही पीक विमा टाळू शकते व शेतकऱ्यांना पीक विमा देणार नाही असं अपेक्षा होती आणि परत कोर्टामध्ये जाऊ शकते. हा ऑप्शन विमा कंपनीला होता शेतकरी मित्रांनो. विमा कंपनी कोर्टामध्ये जाऊही शकली असती, परंतु अखेर जिल्ह्याची लोकप्रतिनिधी माननीय राणा जगजितसिंग पाटील यांच्या अपडेटनुसार विमा कंपनी कोर्टात न जाता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत विमा कंपनी दिले असल्याचे अपडेट आहे. त्यामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप दिवसापासून हे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. जानेवारीच्या 15 तारखेपासून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, परंतु जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै उजाडला, ऑगस्ट येतोय, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपया पीक विमा आलेला नव्हता. परंतु या सर्व गोष्टीच्या मध्ये अखेर विमा कंपनीचा जो निकाल आला, केंद्रीय समितीने शेतकऱ्यांच्या बाजूने जो निकाल दिला तो एक दिलासादायक निकाल होता. परंतु त्या निकालाचं पालन विमा कंपनी करते का नाही अशी सर्वांनाच अपेक्षा होती. अखेर मान्य लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार अखेर धाराशिव जिल्ह्यातील विमा कंपनीनं खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटप करण्याची सहमती दर्शवलेली आहे. त्यामुळे लवकरच धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची कॅल्क्युलेशन बदलायला सुरुवात होईल व लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमवायला सुरुवात होईल. ही जी अपडेट सर्व शेतकऱ्यांची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.